रोहना येथील एक शेतकरी आहे, त्यांनी हे पराठीचा असा बारीक करून घेतले आहे आणि यांचं कुजवणं शेणखत आणि ह्या काळी कचरा या पराठीचा आहे तो असा त्यांनी ढीग तयार केलेला आहे आणि आता ढीग तयार करून हे कंपोस्ट खत तयार करणार आहेत. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव हरिभाऊ चंपतराव शेंडे. हां, ह्या ढिगाचं काय करणार आता? तर याच्यामध्ये हे 1.5 फुटाचं एक लेअर कचऱ्याचं लावायचं, त्याच्यानंतर शेणखत टाकायचं. हां, त्याच्यानंतर हे जे आहे ट्रायकोडर्मा, वेडी पावडर आणि डिकम्पोजर हां याचं 200 लिटरच्या ड्रममध्ये हां द्रावण तयार करून गुळ आणि बेसनाच्या याच्यामध्ये 8 दिवसाच्या याने शिंपडायचं आणि पाण्यानं ओलं चिप्प करून टाकायचं. अच्छा, त्याच्यातलं पाणी बाहेर नाही जाऊ द्यायचं. हा, पाणी बाहेर नाही जाऊ द्यायचं. अच्छा, शेणाने ते झाकून सारून टाकायचं. झाकून सारून टाकायचं. हे 1.5 महिन्यामध्ये आम्हाला या सीझनसाठी हे खत तयार होऊन जातं. बघू शकता शेतकरी बांधवांनी अशा प्रकारे 200 लिटरचा ड्रम घ्यायचा, त्याच्यामध्ये गूळ बेसन टाकून एक जीवामृतसारखं तयार करून घ्यायचं. त्याच्यानंतर ट्रायकोडर्मा आणि वेस्ट पावडर यांचा वापर करून शेणखताचा दर 8 दिवसांनी आम्ही आपलं मल्टिप्लाय करतो. अच्छा अच्छा, असा ढीग करून यांना पाण्याने मुरून द्यायचं, त्याच्यानंतर कल्चर टाकायचं आणि शेणा मातीने लिपून टाकायचं. अशा प्रकारे आपण कंपोस्ट खत साधारण 45 दिवस म्हणजे 1.5 महिन्यात आपल्याला तयार होईल. धन्यवाद.